आई 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 काय झालं रे? उभा रे, तुले काय झालं? आई 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 हा जोर जोरानं बोंबलून राहिला. काय झालं रे? आई चहा कर बरं माझ्यासाठी. चहा कर ना. 4 वाजले, चहा नाही केला तुम्ही. चहा कर लवकर. त्या बायकोला सांग ना, जाणं त्या रंबाला सांग ना. सकाळून पासून त्या घराच्या नांदी लागली. सकाळून पासून स्वयंपाक बी मीनच केला. वाट पाहू पाहू थकली. सकाळी त्या पोळ्याचं ढसकं माया पुढे मांडलं पिल्लेडभर, आणि तेव्हापासून लागेल त्या घराच्या नांदी. असतील काळजी नाही की आपली सासू उपाशी आहे, का आपला नवरा उपाशी आहे. ते पोल दिली धाडून मायबापाच्या घरी. ती एकटी मोकार झाली. वाट पाहू थकली. शेवटी स्वयंपाक मी केला. आता चाय बरंच करायला होता काय? नाही म्हण तिले. तिले म्हण जरा, बोल तिले जरा काही. काय करून राहिली ते बाहेर? काय 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 करून राहिली ते बाहेर इतक्या वेळची? सकाळपासून बाहेर बाहेर आहे. अरे बापा, आता या खेड्यागावात येऊन ताल तोडून राहिली. इथं शहरात तर काही करू नाही शकली ती. आता या गावात करते, प्रगती करते, तिची मोठी प्रगती. एवढं होतं तुला करायचं तर त्या अमरावतीत काऊन नाही उज्जैला होती. इथं करतं तर या गावात काय होय? सकाळपासून नादी लागली त्या घराच्या. इकून लिपते तिकून लिपते. पण ते घर चांगलं पाहिजे, असं पाहिजे तसं पाहिजे. रोनक येते, लक्ष्मी आणते. आम्ही काय 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 भंगार लाव काय? मी राहिलीच नाही या घरात. माझ्या घरी काय लक्ष्मी आलीच नाही काय? काय काय काही लावत राहते. अलग अलग नियम कायदे कानून चालवते तिचे. लय शेफारली. चांगली काडी घेऊन चांगलं ठोकून काढते. घरात बी ते रे घास लय जोराच्या अंगात 12 बैलाचा. शिल्लकची कामं करते. स्वयंपाक पाणी धुणं पाणी करत नाही. इतकी अगोपरा करून राहिली. इतकी अगोपरा करून राहिली. माहिती आहे ना तिले टायमाला स्वयंपाक करायला लागते म्हणून घरात. माहिती आहे ना तिले. थांब तू आता. थांब, तिची खैर नाही आता. तेच म्हटलं. आता तुझ्या नाग्या ठेच चांगल्या. नाही तर कसं आहे बाबू, जास्त ढील देऊ नको. हातातून निष्ठून जाईन ते. थांब तू थांब. तिले चांगलं काडी बघतो आज. हे घ्या, चहा घ्या. चहा पाहिजे तर तुम्हाला? हा चल द्या. आई तू तर म्हणून राहिली की ते बाहेर आहे. ती चहा करून राहिली होती. माय, तू तर बाहेर होती ना? तू तर बाहेर होती ना? तू घरात कधी आली तू घरात? माय बाई, तू का चुडी नाही का? होती नाही. आता बाहेर जातं मग घरात येतं. मी बाहेर पण आहे आणि घरात पण आहे म्हटलं. समजलं ना? मी काय म्हणजे बाहेर म्हणजे कुठं गाव हिंडायला गेली होती काय? घराची साफसफाई काढली, घर चांगलं केलं, एवढंच केलं ना? ते कसं एवढं मला तिखट मीठ लावून सांगा लागते पोराले? भांडण लावाय धंदे करता कधी पाहिलं तू? घ्या हो, चहा पिऊन घे. हा दे चहा दे. तुम्हाला काय वाटते? फक्त तुम्ही चालाक आहे काय? तुम्हाला चालाकी करता येते काय? मला चालाकी करता नाही येत काय? किती पोराचे कान भरून राहिले होते? किती कान भरून राहिले होते पोराचे? मी कायले कान भरू? नवऱ्याला चहा आणला मला नाही आणला. जेवढा आहे ना हाताने घ्या म्हटलं. देवाना हात दिले ना म्हटलं तुम्हाला. हाताने घेता नाही येत का तुम्हाला? हाताने घ्या प्याजा. रिकामी नाही आहे मी. पाय रे, पाय कशी ती बायको टाटा करून राहिली. त्यावर एक कप चहा करून आणला. मला म्हणते हाताने घ्या म्हणते. आई घे ना मग हाताला. काय होते घेतलं तर? माय बाई, मनोज तू मला म्हणता हाताने चहा घे मला? आई चहा पिऊ दे मला सुखानं. चहा पिऊ दे ना मला. चहा पिऊ दे मला सुखानं आता. समजलं का? तू टर्डर नको होता माया मागं. काय खाऊ घातली सटवीनं माया पोराले? माया पोरगा तिच्याकडून कसं काय बोलला माया पोरगा? मला पण हाताने चहा घे म्हणते. हाताने चहा घे म्हणते. काहीतरीच्या मायनं मंत्रून आणलंच. तिच्या मायनं काहीतरी मंत्रून आणलं. याला रोज जेवणात देते म्हणून तर हातच्याकडून बोलला. आणि असं सकाळपासून 10 रुपये गेला नाही हा. म्हणजे इतकाचा आदेश झाला का? इतकाचा आदेश झाला काय? तिच्या आदेश झाला हातामध्ये लाता मारी हा मरी घराच्या बाहेर काढून दिन. काही झालं तरी हारच्या आदेश नाही गेला पाहिजे. काही झालं तरी नाही तर हा तर मला हाल करीन. आता किती सुंदर दिसून राहिलं माझं घर. आता असं वाटून राहिलं की खरंच आपण घरात राहायला आहो. नाही तर बाप्पा, जेव्हा आली होती तेव्हा तर असं वाटतं का भूतखाना आहे का भंगारला खाना आहे कोणता. किती वर्षापासून तसं काही कोणी रहिवाशीच नाही आहे या घरात. असं वाटत जाय. आता किती रौनक आली. असं वाटतं इथंच बसले राहा. आता मस्त एका उन्हाळ्याचा माठ होते. आतमध्ये थंडागार पाण्याचा भरलेला. कोणी आलं गेलं त्याला पाणी दिलं जाते. तेवढंच पुण्य आपल्या पदरात पडते. नाही तर काय. चांगलं आहे बाबा, चांगलं आहे. मस्त झाला. आता छान रांगोळी वगैरे काढायले. मस्त तुळशी वृंदावन ठेवून देतो इथं. तेवढंच तुळशीजवळ रांगोळी, देवाजवळ रांगोळी असली म्हणजे घरात लक्ष्मीचा प्रवेश आगमन होते. नांदते घरात लक्ष्मी. माझ्या सासूचं खरं वर्णनच चांगलं नव्हतं. दारात फळा नाही, रांगोळी नाही, कशी बेटाईम उठणं बेटाईम खाणं, म्हणून लक्ष्मी उबकली यांच्या घरातली. पण आता मी आली ना, आता मी सगळं काही व्यवस्थित करीन. मी तर माझ्या आईला तसं वचनच दिलं की आता मी सुधरून दाखवीन. आई, माझं हे भंगारलं घर मी स्वर्गासारखं सुंदर बनवून दाखवीन असं वचन दिलं मी माझ्या आईले. आणि माझ्या नवऱ्याची दारू पण सोडून दाखवीन. सगळं करून दाखवीन मी. काय झालं माझ्या नशिबानं असं बेकार घर बेकार नवरा भेटला मला, म्हणून हार कशाला मानू आणि कशाला माझ्या आई वडिलांच्या घरी राहायला जाऊ. आहे ना माझ्यात सहनशक्ती आहे आणि करून दाखवण्याची ताकद आहे, हिंमत आहे आणि मी करू शकते. थोडे कष्ट मेहनत पुरीन, मला थोडा त्रास येईल पण काही हरकत नाही. करून दाखवीन मी, करून दाखवीन. माझ्या आई बाबांना माझं घर स्वर्गासारखं सुंदर करून दाखवीन.
किती साजरं केलं माय निकिता. तुझंच घर आहे की मी कुठे दुसरीकडे आली? मी तर बाई रस्ताच बोलली होती. म्हटलं माय हे निकिताचंच घर आहे का मी काय चुकून आली? वाटत नाही तुझं घर आहे. तू बी दिसली म्हटलं नाही हे निकिताचंच घर आहे. अरे पद्माताई या ना. कसं वाटलं? चांगलं वाटून राहिलं ना आता वाटतं ना असं या म्हणून बसा म्हणून यांच्या घरात जावं म्हणून. आता आतमधलं राहिलं आता आतमधलं हळूहळू सुरू आहे. ते म्हणतात ना की घराचा वापर अंगण सांगते म्हणून अंगणापासून सुरुवात केली. लय साजरं खरंच लय साजरं. मला ते इतकं आवडलं. हे कला ते अंदर ऐकावं मला माहीतच नव्हतं. किती हुशार आहेस व निकिता खरंच किती हुशार आहेस. काय ना जसं काही कोणता पेंटर लावून पेंटिंग करून घेतली घराले. खरंच एवढ्या साजऱ्या पोरीची किंमत नाही बाई. या काकीली नाही त्या मनोज भाऊली बी नाही. जाऊ दे ना ताई आपल्या कर्माचे भोग अजून काय. हो म्हणा तसंच म्हणा लागते आता. तेव्हा आता चांगलं राहतात की नाही मनोज भाऊ ते सगळं का तसेच भांडण करतात दारू पिऊन येतात? नाही अजून तरी नाही पण मला पूर्ण विश्वास आहे की दारू सुटेल त्यांची. म्हणजे मी प्रयत्नच तसा करून राहिली पद्माताई. असं काय? बरं आहे करत राह बाई. यश भेटीन तुला नक्कीच यश भेटीन. हे पाय चांगल्याच्या नशिबात चांगलंच लिहिलं असते हो बाई. मग काय व निकिता काही कामधंद्याचं पाहा लागेल ना माय तुले. तू तर ते ब्युटी पार्लर शिकेलास. मी तुला म्हटलं की ते ब्युटी पार्लरच चांगलं आहे ते दिरायचं टाकून ब्युटी पार्लर. हो ना ताई पण कसं असं वाटतं इकडे चालीन नाही चालीन. आणि समजा कसं जागा पण नाही ना ताई आपल्याकडे अशी. म्हणजे पार्लर म्हटल्यानंतर थोडंसं फार तरी चांगलं घर पाहिजे. ते सुचत नाही आहे म्हणजे सुचतच नाही मला की नेमकं करू तर काय करू मी. आयडियाच नाही राहील डोक्यात माझ्या. मग थोडंसं मार्गदर्शन असलं की मग म्हणजे कसं थोडंसं मार्गदर्शन पाहिजे मला. म्हणून तर तुम्हाला म्हटलं मी की सांगा ना थोडंसं काय करू काय नाही. म्हणजे एक मन म्हणते किराणा दुकान टाका एक मन म्हणते ब्युटी पार्लर सुरू करा. काही कळतच नाही आहे मला काय करू. तर ब्लाऊजचं पण तसं मला येते म्हणजे थोडी प्रॅक्टिस कमी आहे माझी ब्लाऊज शिवायची पण होऊन जाईल. समजा प्रॅक्टिस होता होऊन जाईल. नेमकं कोणता बिझनेस सुरू करू हेच कळत नाही आहे मला. शेतीचं काम म्हणसाल तर ते तर मी करायला तयारच आहे. पण मला शेतीचं काम म्हणजे कोणी अजून सांगितलंच नाही. सगळ्यांना वाटते शहरातली पोरगी येईल कशाचं काय येते पण मी करायला तयार आहे ना. कोणत्याही प्रकारची मेहनत मी करायला तयार आहे. असं म्हणतं काय? आपण मला काय वाटते त्या सगळ्या गोष्टीत की नाही शांताबाईचं डोकं लय चालते. आमच्या गावात शांताबाई म्हणजे लय हुशार बाई आहे आणि प्रेमळ स्वभावानं लय चांगली आहे. म्हणून मला असं वाटते की शांताबाईची भेट घ्यावती या. शांताबाईला विचार तू मार्गदर्शन त्या तुला नक्कीच चांगलं मार्गदर्शन करतील. चालतं का शांताबाईच्या घरी? मी तिकडेच चालली होती. म्हणजे आमच्या सगळ्याची ती हेच आहे एक मायबाई देवच आहे आमच्यासाठी शांताबाई. म्हणजे आमचं काही प्रॉब्लेम असला की शांताबाईवर आम्ही जातो. शांताबाई आमचा प्रॉब्लेम सोडून दिल्याशिवाय राहतच नाही. म्हणून तू बी चाल तू बी विचार. हो काय? अरे बापरे मग हो चला ना चला आता चलता. आता मी तर तयारच हा बाई पण ते तू पाय ते सासूले गिसूले सांगून ये मग की मी शांताबाईच्या घरी चालली. काही सांगायची गरज नाही आहे. सांगितलं तर अजून टोकतील मला. चला बाहेरच्या बाहेरच. चाल मग चाल. काय माय या शोभने बाबाले फक्त सांगायची देर आहे. वटाराच्या शेंगा आणा म्हटलं तर किती मोठा घेऊन आले आणि त्या फिरी जात की नाही बाई शकून जातात वाहून जातात पडल्या खराब होतात. म्हटलं दाणेच काढून घ्या. तसं तर मला एवढी सर्दी खोकला ताप असं तब्येत खराब आहे बाई. कोरास नाही वाटून राहिलं. पण आता कसं आहे घरचे कामं करावंच लागतात. कोण करीन नाही केले तर बस पुढं घरच हे होते. मग मी कधी झोपून राहिली तर पुरं घर झोपते बापा हे असं आहे. म्हणून कसं आहे घरच्या बाईले आगच नाही टाकता येत ना बाई. जबाबदाऱ्याच तेवढ्या आहेत आपल्यावर. तुम्हाला सांगतो माझ्या बहिणीनं तुम्हाला सांगतो आज 8-10 दिवस झाले माझी तब्येतच ठीक नाही आहे. आज तर खूपच कणकण होऊन राहिलं. ताप आली सर्दी झाली खोकला. आज तर अजिबात व्हिडिओ बनवण्याची इच्छा नव्हती. मग एक विचार केला म्हटलं जाऊ द्या आपल्या बहिणी आपल्या आतुरतेनं वाट पाहतात व्हिडिओची म्हणून व्हिडिओ बनवला. खरं सांगू काय आहे तुमच्यापेक्षा मलाही करमत नाही. व्हिडिओ जर नाही बनवला ना तर मलाही करमत नाही. एवढी मला व्हिडिओ बनवण्याची सवय झाली. एक दिवस व्हिडिओ टाकला नाही तसं तुम्हाला करमत नाही तसं मलाही करमत नाही हो. म्हणून तब्येत खराब असून मी व्हिडिओ बनवला आज. म्हणून प्लीज खूप मेहनतने व्हिडिओ बनवला हो. लाईक करत जा व्हिडिओला आणि कमेंट्सही करत जा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीमध्ये शेअरही करत जा. तेवढंच त्यांचंही मनोरंजन. आणि सबस्क्राईब करा. नवीन असताना चॅनलला तर सबस्क्राईब करा. जेवढे लोक व्हिडिओ पाहतात तेवढे लाईक नाही येत मला. म्हणून लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. काय करून राहिल्या हो शांताबाई? ये हो पद्मा वय काय ये माय बाई शांताबाई काय होई एवढा मोठा वाटण्याच्या शेंगा. माय बबण्याच्या बाबांना आणल्या
ते लहाना म्हटलं तर पाय ना किती मोठा घेऊन आले म्हणून दाणे काढत बसली होती. म्हटलं वडा शेंगा दाणे काढत असले कशाने टाकल्या जातात, भातात, पोहेत, भाजीत कशाची टाकतो बाई मी. आलू आलू वटाणे, गोबी वटाणे चालूच असते मग माय वटाण्याचे प्रकार करणं. म्हणून म्हटलं सोलून ठेवतो, ये ना बस ना. आणि माय बाई हे कोण आहे ते सांगत, ते निकिता आहे काय? हो बराबर ओळखलं तुम्ही, निकिताच आहे ते. नमस्कार काकू. हो नमस्कार, ये बस ना, ये बस. पाय आता मला काय माहित नाही तू येतं, मी पाय ना आता किती पसरा मांडून ठेवला. ये बस काकू, चालतीच आहे ना, मी काय कोणी पाहुणी नाही काय? खालीच बसल्या पोरी हो तुम्ही, वर बसा ना. बस बाई निकिता, वर बस ना सोप्यावर. असू द्या ना शांताबाई, आम्ही काय पाहुणे हो काय? नाही तू नाही पाहुणी म्हणजे निकिता. काकू मी पण पाहुणी नाही काय? असू द्या ना, काही होत नाही. अहो तसं नाही, बस सोपं आहे ना बसायला. खालीच बसली बाई तू, चटेवर बस ना, वर ये. बस बस राहू द्या ना काकू, काही हरकत नाही ना. बसा तुम्ही, मी तुम्हाला चहा करून आणतो. अहो राहू द्या ना भाई शांताबाई, चहा आणली, आम्ही काय खरंच पाहुणे आहो का? राहू द्या, तुमच्यासाठी तुमच्या घरी मी कामासाठी आली होती. खरं तर हे निकिता आहे की नाही, तुम्हाला निकिताची तशी कहाणी सांगितली की नाही, मी काय आहे काय नाही तर अमरावतीन आली ते. हो हो सांगितलं ना तुला त्या दिवशी मला तिचं सगळं. हो ना माय निकिता, ते सासू सासरा जरासा म्हणजे तापडच आहे. आता चालून घ्या लागेल बाई तुले नाही. आणि काय आता मग आता वावरातलं म्हणे बाई, मला हे वावरातलं काम तू सांग जा म्हणे. आता तुला येते का बाई वावरातलं काम? एवढी लहानची मोठी शहरात झाली, नोकरीवाल्याची पोरगी आहेस, शिकेल सवरेल, काय ले माया वावरात धसतं. ते सोपं नाही आहे, तुला सांगतो निकिता, हे सोपं नाही आहे. हे कसं पहिल्यापासून आता ज्याने केलं की नाही त्यालाच लय नाही, म्हणजे त्याला बरोबर सवय राहते त्या गोष्टीची. समजा शेतकऱ्याची पोरगी असली, शेतकऱ्याची समजा सून असली तर मग त्याला ती सवय राहते. आता त्या कधी करेल नाही, तुला मग त्याचे जमत नाही, आणि तुला समजा कोणी शिकवलं बी तर तुला त्या शरीराला मानवते नाही मानवत, तुला बरी तापीन अंग दुखीन, म्हणजे कठीणच आहे बाई हे वावरातलं काम. नाजूक नाजूक पुरी याच्यात नाही जात. दुसरं काही कर ना बापा, शिकेल सवरेला आहेस, ट्युशन घे, काही कोणता क्लास कर, काही कोणतं काय ब्युटी पार्लर तू शिकेल आहे म्हणतं, ते ब्युटी पार्लर खोलते या गावात. हो ना काकू, मग त्यासाठीच मी आली ना. म्हणजे पद्माताई म्हणे की शांता काकू मार्गदर्शन चांगलं करतात म्हणे, म्हणून मी तुमचा सल्ला घ्यायसाठी आली की नेमकं करू काय. म्हणजे ब्युटी पार्लर खोलायचं म्हटलं होतं काकू. तुम्हाला माहिती आहे माझं घर कसं आहे, तुम्ही पाहिलं आहे डोळ्यानं. मग म्हणजे कसं जागा नाही आहे काकू पुरेशी, आणि पार्लर चालेल का पण माझं या गावात? हा पाय गड्या, आता कसं आहे, आता खेड्यातल्या बाया आहेत या निकिता. आता जागा म्हणशील तू तर जागा तुला काही प्रॉब्लेम नाही. माझी एक खोली आहे की नाही, ते बंद आहे ते. त्या तसंच आम्ही चिल्लर स्टोर रूम सारखं सामान ठेवलं आहे, म्हणजे त्या तसंच भंगारलं सामान आपलं ठेवलं आहे. तर तुला ते देऊ शकतो मी ते खोली, तू त्यात टाक पार्लर. मला काही भाडं गिडं नाही पाहिजे, काही नाही, तशीच कोणाचं भलं होत असेल तर काय ते टाक. तू माहिती सामान त्या पार्लरचं, ते सामान मी काढून घ्यायला लावतो कोणाले. आणि पण आता चालायचं म्हणशील बाई तर मग आता हा पाय खेड्यातल्या बाया आहेत, आणि ते भुया तर कापतातच बाया, तुला सांगतो. आणि चेहरा धुवायची आदत तू टाकते, एक खेप चटक लागली की बरोबर दुसऱ्यांदा येतेच ते बाई. तुला काय सांगायला लागते, धंद्यावाली आहेस तू. हो काकू ते आहे म्हणा, पण तुम्हाला वाटते काय चालेल म्हणून, म्हणजे त्याच्यावर माझं भागलं पाहिजे ना. काहून बुवा काहीच काम नाही करत काय? नाही ना माय, त्या दिसतं गोड वाढलं, काहीच नाही करत. माय मग सांग, आता माणसाची हिंमत अलग राहते बाई, माणसाची कमाई अलग राहते. बाईच्या जातीला एवढं गट्टे काय. मग त्या बुवा सांग पहिले बोलायला लागेल. हे पाय फिकीर नको करू, बबनीच्या बाबाले संध्याकाळी बोलायला लाव तुम्ही. त्या नवऱ्या सांग कसं ऐकत नाही तर पाहतो. नाही ऐकलं तर आपण मग कसं त्याला अलग पद्धत न समजून सांगू. म्हणजे घी अगर सीधे उंगली से ना निकले तर उंगली टेढ़ी करनी पडती है. शांताबाई ते चांगलंच जमते, तुले सांगतो. आज लोक विचारून घे या गावात किती संसार बसवले या शांताबाईनं, किती घरं बसवले. तोच तुमच्या लोकांचा आशीर्वाद की मला कशाचीच कमी नाही आहे. तर तुला काय गोष्ट आहे समजून पाहतो पहिले, बाबाच्या बाबाला समजून सांगायला लावतो. समजला तर ठीक आहे, नाही तर अलग पद्धती आपल्याला अपनवता येते. हो काकू, खरंच तुमचे खूप खूप आभार होतील. खरंच तुम्ही तेवढं करा काकू माझ्यासाठी, मी तुमचे आभार आयुष्यभर विसरणार नाही. नाही व बाई, आभार गिभार काही नाही. आभार कशाले, कोणाचं अगर चांगलं होत असेल तर जरूर करावं माणसानं. काही टेन्शन नको घेऊ, चांगलंच होईन ते. तू फक्त हिंमत नको सोडू. आता त्या उचलला ना कदम, घेतला ना निर्णय की मला या घराला चांगलं बनवून दाखवायचं आहे, आता मागे नको हटू. हो काकू ते तर आहेच, आता मी मागे जातच नाही, आता मी समोरच पाहते. हां तर बस मग तेच पाहिजे शांताबाईले. काकू मला विश्वास आहे माझं खरंच चांगलं होईल. अहो माय तुम्हाला सांगतो शांताबाई, इतकं चांगलं घर केलं होईन माय, काय भंगारलं तर माय त्या काकीचं घर. आता जाऊन पा कसं घराले घर पण आलं. खरंच पण सून आली की घराले घर पण येते. सुनीच्या ना घराले घर पण आलं बाई. इतकं मस्त वाटून राहिलं आता घर, असं बसा वाटते. ते अंदरला राहिलं, बाहेरलंच केलं तर लय साजरं केलं.
अशी हुशार आहे व हे, काही हिच्याकडून करूनच घ्या. हो ना होईल तिथं चांगलं होईल. फक्त हिंमत नको हरू. चांगली कलाकार आहेस तू, कला आहे ती अंगात. कायले मागे सरत व कायले कर ते ब्युटी पार्लर टाक तू, बिंदास टाक माझ्या खोलीत. सकाळून सामान काढायला लावतो मी बबने बाबाला त्यातलं. आणि सांगून ती साऱ्या बायले गावात चांगलं बोर्ड तयार कर. तसं मी सांगतो म्हणा आल्या गेल्याले. हा आता माझ्या घरी कसं चालूच राहते बायाचं येणं जाणं, तर टेन्शन नाही. दे टाकून ब्युटी पार्लर. धन्यवाद काकू, खरंच तुमच्या मनापासून धन्यवाद.